हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे बुधवार आणि आले आहे मी मम्मीच्या घरी। तर चला व्हिडिओ पुढे बघत राहा। आजचा ब्लॉग येतोय तुम्हाला 2 एप्रिल बुधवारचा। तर बघू शकता तुम्ही फायनली पाऊस आलेला आहे। आज नाशिकमध्ये 2-3 दिवसांपासून खूप ढगाळ वातावरण होतं। तर दुपारी 2-2:30 वाजलेले आहेत आणि पाऊस सुरू झाला आहे। तर आज आले आहे मी मम्मीच्या घरी, कारण आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर, नाशिक रोडला जायचं होतं। पण आता पाऊस सुरू झालेला आहे, तर बघूया कसं मॅनेज होतं। इट्स रेनिंग। हमको रोड में जाना था। हाँ ना, हमको तो जाना था। लगता है बारिश कब जाएगी? मैं बारिश कब जाएगी? जाएगी थोड़ी देर बाद। तर पाऊस बाहेर सुरूच आहे आणि इथे जे जेवण करतोय। तर आता सध्या तर उन्हाळा सुरू आहे, तरी पण पाऊस आलेला आहे। जेवण घे ना, अर्ध जेवण सोडून आला का पाऊस बघायला? खूप दिवसांपासून पावसाचं वातावरण होतं, तर आज आलेलाच आहे। चल फिनिश कर, मग बघत बस। तर आता बाहेर जायचं होतं आम्हाला, चल। पण मे बी प्लॅन कॅन्सल होऊ शकतोय। नाही रे, चिकी मस्त खिडकीमध्ये बसून पाऊस बघतोय बाहेर। लाईट पण गेलेली होती, त्यामुळे अंधार दिसतोय थोडा थोडा। आली लाईट, लाईट आली। त्यानंतर आता मी पण जेवायला घेतलं आहे। तर मम्मीने मस्त बनवून ठेवलेलं होतं जेवण, तुम्ही बघू शकता। मम्मीने तांदळाचे पापड बनवले होते हे काल। आता आम्ही तळणार आहे थोड्या वेळाने। खूप छान दिसताय। अजून पण पाऊस सुरूच आहे, बापरे। अजून संध्याकाळचे आता 4 वाजत आलेले आहेत, तरी पण पाऊस सुरूच आहे। आम्ही वाट बघत होतो पाऊस थांबण्याची, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर, पण पाऊस काही थांबत नाहीये। 5 वाजले संध्याकाळचे आणि आम्हाला जायचं होतं आता बाहेर, पण खूप जोराचा पाऊस सुरू झालाय। तुम्हाला दाखवते। एवढा पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता बाहेर काही जाता येणार नाही। मग आम्ही आजचा प्लॅन कॅन्सल केला आहे। त्यानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा मी घरी जायला निघाले। चला फ्रेंड्स, मी आत्ताच आले आहे घरी आणि आता आम्ही बनवतो आहे बटाट्याचे वेफर्स। तर 5:30-6 वाजता पाऊस थांबला होता आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। तर आता बटाट्याच्या वेफर्सची रेसिपी जी आहे ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर आजचा ब्लॉग इथेच संपवते। कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा।